तर साहेब तुम्हाला माहित असेल ना, तर हे मला सांगा ना की हे कॅबिन कोण वापरतो? मग एसी आणि पंखा लाईट कशासाठी चालू आहे? हा, म्हणजे एसी पंखा लाईट हे चालू ठेवायचा. तर मित्रांनो, तुम्ही समजू शकता की जे जनतेचा जो पैसा आहे तो कसा पाण्यामध्ये महानगरपालिका घालते. इथे तुम्ही बघू शकता हा कॅबिन पूर्णपणे थंड आहे आणि एसी सुद्धा चालू आहे. अजून हे बघा, हे फॅन अजून चालू आहे. आपण दाखवू, इकडे दाखवा जरा. हे बघा, हे फॅन चालू आहे, हा दोन लाईटी चालू आहे, एसी चालू आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटतोय की महानगरपालिका जे जनतेचा जो पैसा आहे ना तो पाणीमध्ये घालते, पाण्यामध्ये. आणि महानगरपालिका काय बोलते, आमच्याकडे पैसा नाही. अरे तुम्ही पैसे असं उद्ध्वस्त करताय. गेल्या 4 महिन्यापासून तो अधिकारी इकडे नाहीये. मग त्यांचा बोर्ड का नाही उतरवला तुम्ही? हा जो टायमिंग दिला इकडे गुरुवारी आणि मंगळवारी 3 ते 5 वाजेपर्यंत, तू का अधिकारी इकडे बसतो का? दुसरा कोण अधिकारी येऊन बसतो का? हा प्रश्न इकडे सगळ्यांना विचारतोय, पण इकडे कोण सांगायला तयार नाही. कारण इकडे कोणालाच काही माहित नाही आहे. सगळे अशिक्षित आहेत, शिक्षण कोणी घेतलेलाच नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष शर्मा. आपण आज नालासोपारा पूर्व आचोळे प्रभाग समिती ड मध्ये उभे आहेत. तर या ठिकाणी अवस्था काय आहे, महानगरपालिकेची अवस्था काय आहे? इथून लिपिक उचललेले आहेत, पेलरला पाठवले, लिपिक दिला नाही. इंजिनियर उचलला, इंजिनियर दिला नाही. आणि इकडचे जे सहाय्यक आयुक्त आहे ते आजारी पडलेत, ते सुट्टीवर गेले. आणि इथे जे अभियंता, जे अधीक्षक असतात अनधिकृत बांधकामाचे, ते सुद्धा इथे नाही आहे. ते मला वाटतं की कमीत कमी 2-1 वर्ष वरतीच झाले इथे जेव्हा बांधकाम अधीक्षक होते, तर ते सुद्धा इथे दिलेला नाही आहे. सामान्य प्रशासन आहे तर ते 2 महिने झाले, त्यांचं म्हणणं आहे की 2 महिने झाला आम्हाला काहीच माहित नाही. इथे आता तुम्हाला मी दाखवतो, हे बांधकाम विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. आणि या बांधकाम विभागामध्ये आपण बघू शकता उप अभियंता बांधकाम विभाग प्रमुख समिती डी. आता इथे सुरेश शिंगाणे उप अभियंता यांची पोस्ट होती. यांची कॅबिन या ठिकाणी बनवलेल्यात आलेली होती. इकडचे काही लोकांचा मी जे इकडे कामं करतात कर्मचारी, जे इंजिनियर आहेत, त्यांच्याशी चौकशी केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जाऊन इथून कमीत कमी 3 ते 4 महिने झाले. तर हे त्यांची कॅबिन आहे. आता कॅबिन मध्ये म्हणजे जर कोण आहेच नाही तर मला सांगा, हे कॅबिन मध्ये पंखा चालू आहे, लाईट चालू आहे, एसी चालू होती, आता सध्या बंद झालेली आहे. आणि एसीचं तुम्ही बटन सुद्धा बघू शकता, एसी चालू आहे. हा कॅबिन पूर्णपणे थंड आहे, बरोबर आहे. जर हा उप अभियंतासाठी कॅबिन बनवण्यात आलेला आहे, मग हे कॅबिनचा वापर कोण करतोय साहेब? हे कॅबिनचा वापर कोण करतोय? मग एसी कशासाठी चालू ठेवलेली आहे, पंखा कशासाठी चालू ठेवलाय, लाईट कशासाठी चालू ठेवलाय? साहेब कोणीतरी उत्तर द्या प्लीज, कोणीतरी उत्तर द्या. इंजिनियर साहेब तुम्ही उत्तर देऊ शकता का? हो साहेब. मग कोण आहेत आपण? आपण कोण आहेत? कॉन्ट्रॅक्टर आहेत. अच्छा, आपण हा, अच्छा. मॅडम तुम्ही लिपिक आहेत का इकडे? ऑपरेटर आहे तुम्ही? हे साहेब इंजिनियर साहेब होते का आहेत? इथे झाली का? पेलरला झाली. तर साहेब तुम्हाला माहित असेल ना, तर हे मला सांगा ना की हे कॅबिन कोण वापरतो? मग एसी आणि पंखा लाईट कशासाठी चालू आहे? हा, म्हणजे एसी पंखा लाईट हे चालू ठेवायचा. तर मित्रांनो, तुम्ही समजू शकता की जे जनतेचा जो पैसा आहे तो कसा पाण्यामध्ये महानगरपालिका घालते. इथे तुम्ही बघू शकता हा कॅबिन पूर्णपणे थंड आहे आणि एसी सुद्धा चालू आहे. अजून हे बघा, हे फॅन अजून चालू आहे. आपण दाखवू, इकडे दाखवा जरा. हे बघा, हे फॅन चालू आहे, हा दोन लाईटी चालू आहे, एसी चालू आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटतोय की महानगरपालिका जे जनतेचा जो पैसा आहे ना तो पाणीमध्ये घालते, पाण्यामध्ये. आणि महानगरपालिका काय बोलते, आमच्याकडे पैसा नाही. अरे तुम्ही पैसे असं उद्ध्वस्त करताय.
गेल्या 4 महिन्यापासून तो अधिकारी इकडे नाहीये. मग त्यांचा बोर्ड का नाही उतरवला तुम्ही? हा जो टायमिंग दिला इकडे गुरुवारी आणि मंगळवारी 3 ते 5 वाजेपर्यंत, तू का अधिकारी इकडे बसतो का? दुसरा कोण अधिकारी येऊन बसतो का? हा प्रश्न इकडे सगळ्यांना विचारतोय, पण इकडे कोण सांगायला तयार नाही. कारण इकडे कोणालाच काही माहित नाहीये, सगळे अशिक्षित आहेत, शिक्षण कोणी घेतलेलाच नाहीये. आता इथे बाहेर आपण विचारूया सामान्य प्रशासन मध्ये. हे सामान्य प्रशासनचे साहेब आहेत. सामान्य प्रशासनचे साहेब, आपले नाव सांगा ना प्लीज मला. हो साहेब, सामान्य प्रशासनचे साहेब, मला नाव सांगा ना. कुठे? मला बोर्डच नाही दिसला अजून. नाव सांगा ना. बोर्ड कुठे आहे? मला बोर्ड सांगा. बोर्ड कुठे आहे? तुमची पाटी कुठे आहे? कुठे कुठे बोर्ड लावलाय? कुठे जीर्ण चढतंय? मला नाही ना माहिती पडत आहे तुमचंच नाव आहे म्हणून. आता इकडे कोणाच्या खुर्चीवर कोणाच्या कॅबिन मध्ये वेगळाच माणूस बसतोय, तर मी कसं कोणाला पकडू? बरं, तुम्हाला तलावाच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे का साहेब? माहिती घेऊन माहिती देईल. काय बोलताय? माहिती घेऊन माहिती देईल. कसली माहिती घेऊन माहिती देईल? नाही, पण माहिती असेल ना काहीतरी. थोडस तुम्ही सामाजिक प्रशासन मध्ये आहेत ना, थोडस तरी माहिती असेल ना तुम्हाला. काहीच माहित नाही आहे. मग तुम्ही सामान्य प्रशासन मध्ये आहेत किंवा नाही? हा सर, सामान्य प्रशासन मध्ये आपण आहेत किंवा नाही? हा सर, सामान्य प्रशासन मध्ये आपण आहेत. बांधकाम विभागाला, बांधकाम विभागाची पाणी तलावाचा बांधकाम विभागाची काय घेणदेण नाही. सामान्य प्रशासनच आहे ना घेणदेण. तुम्ही मला पहिला बोलले नाही, आता बोलताय होय माहिती घेऊन देणार. माहिती कोण? मग सांगा ना, तेच विचारतोय ना मी. मी ते पण विचारलं ते ना, कुठल्या साईडवर गेल्या, त्याला मला हालचाल पुस्तक दाखवा. हालचाल पुस्तक दाखवा. मी ते पण बोललो ना, हालचाल पुस्तक दाखवा ना. हालचाल नोंदवही दाखवा मला. एक मिनिट, हालचाल नोंदवही दाखवा मॅडम. मी अगोदर पण तुम्हाला विचारला, हालचाल नोंदवही दाखवा. सांगा ना कुठे आहे ते. हालचाल नोंदवही मध्ये दाखवा, कुठे गेलेत? किती इंजिनियर आहेत मॅडम इकडे? 2च आहेत का? काय काय नाव आहे? इंद्रजित पाटील आणि ऋषिकेश मुळी. हे कोण आहेत? हे उलटा नाम पाटी प्लेट ठेवला. हा, हे बंद म्हणजे आहेच नाहीत इकडे. कोण नाही आहे? कधीपासून हे बंद झालं? हा, मग हे आहेत किंवा नाही आहेत? कधी झाले? तरी पण 3-4 दिवस झाला. आता 3-4 दिवस झाला. इथे बघा, हे काय नाव? सचिन नामधरे, कनिष्ठ अभियंता होते ते तिथं बसलेले आहेत, त्यांची बदली झाली. आणि शुभम विजय अधिकारी, कनिष्ठ अभियंता हे पण आहे, त्यांची सुद्धा बदली झाली. पण जो बोर्ड आहे त्यांचा, पाटी आहे, नंबर पाटी, तो इथंच ठेवलेला आहे. हालचाल नोंदवही सर, हालचाल नोंदवही मॅडम, हालचाल नोंदवही सापडत नाहीये प्लीज. हे आहे का? हे हालचाल नोंदवही आहे. हे बघू शकता आपण, हे हालचाल नोंदवही आहे. म्हणजे इंजिनियर कुठे जातात किंवा इकडचे कर्मचारी अधिकारी जे पण असतील ते कुठे जात असतील तर त्यांना याच्यामध्ये नोंद करायचा आणि मग बाहेर जायचं आहे. तर इथं आपण बघूया कोण कुठे गेलेले आहेत ते. बांधकाम विभाग 9 वाजता क्रपात. मॅडम हे ऋषिकेश मुळी हे बांधकाम मध्ये किती वाजता आले? 9 वाजता आले का? हा, सकाळी 9 वाजता ड्युटी त्यांची 9 वाजताची आहे. लवकर आले, 9 वाजता आले. चला, चांगली गोष्ट आहे. मग हे पूर्व वेळ 11 वाजून 5 मिनिटं.
9 वाजता कुठे गेले आणि 11:05 परतले. इंद्रजित पाटील हे 12:15 आलेत. गेलेत. अच्छा, मग हे गेले तेव्हापासून आलेच नाही. हे गेले कुठे? विरार मुख्यालयामध्ये गेले, तेव्हापासून आलेच नाही. अच्छा, म्हणजे या इंद्रजित पाटील, आज 27 तारीख आहे, तर 27 तारखेला इंद्रजित पाटील हे 12:15 मुख्यालयात गेले, ते परत आलेच नाही. याच्या अगोदर मी जेव्हा विचारणा करत होतो तर मला सांगण्यात आलं की ते साइड व्हिजिटला गेलेत. आता इथे लिहिलंय विरार मुख्यालय आणि मला सांगण्यात आला कुठे साइड व्हिजिटला गेलेत. तर कुठल्या साइड व्हिजिटला गेले ते माहितीच पडलं नाही. आता हे याच्यातून तुम्हाला माहिती पडते की हे हालचाल नोंदवहीमध्ये, तर हे 27 तारखेचा त्यांचा हालचाल नोंदवही आहे. तर मित्रांनो, तुम्ही समजू शकता की महानगरपालिका जे आहे ते जनतेची पैशाची कसं म्हणजे वाटोळा लावत आहे. एका ठिकाणी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सुरेश सिंगाणे हे गेलेले आहेत आणि त्यांच्या कॅबिनवरून त्यांची पाठी पण उतरली नाही. आणि कॅबिनचा सगळ्यात महत्वाचा, कॅबिनचा AC, पंखा, लाईट सगळंच चालू आहे. म्हणजे ते कॅबिन यूज तरी कोण करतोय? काही सांगतात नाही. मग आम्ही यूज करत नाही, तुम्ही यूज करत नाही, मग काय ते कॅबिन नुसतं थंड करून ठेवण्यासाठी चालू केलेलं आहे का? हा एक प्रश्न आहे. आणि संजय हेरवाडे साहेब, मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की आपण जेव्हा एखाद्या अधिकारीला जेव्हा 3 महिने, 2 महिने, 4 दिवस, 5 दिवसासाठी इकडून तर तिकडून बदल्या उचलपटक करतायत, तर त्या जागेवर दुसरे अधिकारी नेमवा आणि त्या जे त्यांना जी कामं आहेत ना, कार्यपद्धती त्यांना व्यवस्थित सांगा. आता हे इंजिनियर साहेब इथे बसलेले आहेत, CUC सचिन तांडेल, काय साहेब? सचिन तांडेल ना, सचिन तांडेल साहेब, त्यांना इथे तात्पुरता चार्ज दिलेला आहे. आता त्यांना विचारणा केला की बाबा माझे अर्ज असं होते, त्या अर्जावर काय केला? मला काहीच माहित नाही. म्हणजे आम्ही ABCD करून Z पर्यंत जायचा आणि पुन्हा तुम्ही नवीन अधिकारी तिकडे आणून ठेवता आणि ते डायरेक्ट हात उचलतात, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे अशा अधिकारी कशाला तुम्ही नेमताय ज्यांना काहीच माहित नसतो? आणि ज्यांना माहिती असतात त्यांना नेमवा ना. आणि ज्यांना सगळं ज्ञान असेल, असे सामान्य प्रशासन मध्ये बसलेले अधिकारी असे नको की ते खुर्चीवर बसून असं झोपा काढल्यासारखे बसतात आणि कोण आले विचारायला तर बोलणार मला माहित नाही, मी उत्तर असं देणार, मी विचारून उत्तर देणार. अरे आकडून बोलू नका. तुम्ही लोकांच्या कोण आहेत? सेवक आहेत. संविधान 21 काय बोलतो? आता बोलला तर मग तुम्हाला राग येणार. संविधान 21 बोलतो की तुम्ही पब्लिक जे आहेत ना त्यांचे सेवक आहात. तर सेवक आहात, तर सेवक प्रमाणे तुम्ही लोकांबरोबर वागा. तुम्ही असं खुर्ची गरम करायला बसू नका. तुम्हाला खुर्ची गरम करायला बसायला दिलेला नाहीये, कामं करायला दिलेलं आहे. जेव्हा लोक येतात ना तुम्हाला प्रश्न विचारतात, ते प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बसवलेलं आहे. तुम्हाला खुर्ची गरम करायला बसवलेलं नाहीये. तर मित्रांनो, आता आपल्याला हे बघायचं आहे की इथे कधीपर्यंत एक सक्षम अधिकारी येतो, सक्षम सहाय्यक आयुक्त येतात, सक्षम उपअभियंता येतो आणि कधी सक्षम इंजिनियर येतो, तर की असंच हे प्रभाग समिती D जो आहे लावारीच राहतो. मी संतोष शर्मा. जय हिंद, जय महाराष्ट्र.